गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला सांभाळी ही तुझी लेकरे पुण्य समजती पापाला। संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ हे विदर्भात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात एक गाजलेलं विद्यापीठ आहे। या विद्यापीठाची स्थापना 1 मे 1983 साली झाली आहे। गेली 42 वर्षे शिक्षण प्रसाराचं काम हे विद्यापीठ करत आहे। संत गाडगे बाबा, संत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा वारसा हे विद्यापीठ समोर नेत आहे। 225 हेक्टर मध्ये पसरलेलं हे विद्यापीठ निसर्गाने नटलेलं आहे। सर्व शैक्षणिक सोयी सुविधांनी सुसज्ज असलेलं असं हे विद्यापीठ आहे। विद्यार्थी विकास विभाग, विद्यापीठाचं सांस्कृतिक केंद्र, सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज असलेलं असं हे रंगमंच आहे। अनेक कलांचं कार्यक्रमांचं सादरीकरण या ठिकाणी झालेलं आहे। ही आहे मुख्य प्रशासकीय इमारत। डॉक्टर श्रीकांत जिचकार अभ्यास केंद्र, सर्वांच्या सोयीसाठी इथे बँक सुद्धा आहे। परीक्षा विभाग, सर्व प्रकारच्या परीक्षांचे कार्य इथूनच पार पाडले जातात। उद्यान विभाग, विविध प्रकारच्या झाडांनी बहरलेलं सजलेलं असं हे ठिकाण। सर्वांच्या सोयीसाठी इथे एक छोटेसे बस स्थानक सुद्धा आहे। विद्यापीठात शिकणारे विद्यार्थी विद्यापीठाबद्दल काय बोलतात ऐकूया। जसं बाहेर प्रदूषण वगैरे तसं आपल्या इथे प्रदूषण नाही आहे आणि शुद्ध हवा आहे आपल्या इथं आणि झाडं वगैरे जास्त आहे। बाहेरच्या निसर्गरम्य वातावरण, शैक्षणिक वातावरण बघता आमचं जे डिपार्टमेंट आहे आणि बाकीचे पण डिपार्टमेंट बघितले तर शैक्षणिक वातावरण पण आपल्या युनिव्हर्सिटीचं चांगलं आहे आणि मेन म्हणजे रेग्युलर क्लासेस, प्रोजेक्ट वर्क वगैरे सगळं रेग्युलर होतं आपल्या इथे। हॉस्टेलची व्यवस्था पण बेस्ट आहे। अदर हॉस्टेलचं जर कम्पॅरिझन करता पाहिलं वायफायची सुविधा आहे, कम्प्युटर वगैरे आहे। आणखी मेन म्हणजे जर कोणाला गरज पडली तर कम्प्युटर आपण यूज करू शकतो आणि सगळ्यांकडेच लॅपटॉप राहील असं नाही आहे। आपल्या युनिव्हर्सिटीवाल्यांनी सगळ्यांना अवेलेबल करून दिलेलं आहे। ॲज अ एज्युकेशनसाठी काय काय लागेल आपल्याला ते सगळं हॉस्टेलमध्ये त्यांनी सुविधा आम्हाला प्रोवाइड केलेली है। सबसे मेन यहाँ पे सिक्योरिटी गर्ल्स के लिए बहुत अच्छी है। हाँ, विसावा है, विसावा, हाँ, गार्डन स्पॉट है वो सामने एरिया में। आणि हे आहे विद्यापीठामधलं कॅन्टीन। नाश्त्यामधले सगळेच मिळतात, समोसा विद्यापीठाचं हे ग्रंथालय, विद्यापीठामधील विविध विभाग, जिथे विदर्भातील विविध भागातून विद्यार्थी शिकायला येतात आणि स्नेहसंमेलनाचा माहोल तर वेगळाच असतो।
मी माधव कोटवाड या विभागामध्ये प्राध्यापक आहे आणि मराठी विभागामध्ये विद्यार्थ्यांचा जो प्रतिसाद आहे तो तुलनेनं चांगला आहे. विद्यार्थ्यांना जे अभ्यासक्रम शिकवला जातो त्यामध्ये 3 पत्रिका ह्या कंपल्सरी असतात आणि बाकीच्या पत्रिकांमध्ये निवड करायला संधी आहे. 4 सत्रामध्ये अशाच प्रकारचे स्वरूप आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा क्रीडा क्षेत्रात सुद्धा चांगला नावलौकिक आहे. सुसज्ज आणि भव्य क्रीडांगण इथे आहे. पोहण्यासाठी जलतरण केंद्र, पाहुण्यांच्या राहण्याची आणि जेवणाची उत्तम व्यवस्था असणार अतिथी गृह, प्रादेशिक कला विभाग, नृत्य आणि नाट्यकलेच्या शिक्षणाद्वारे संवेदनशील कलाकार घडवणारे कलेचे केंद्र. गाडगे बाबा अमरावती विद्यापीठामध्ये गेल्या 30 वर्षापासून मी अनेक विभागात काम केलेलं आहे. माझं आजपर्यंतचं मन तरी समाधान आणि आनंदी आहे. विद्यापीठाचे प्रशासन अशी कुठली कुरघोडी न करता कर्मचाऱ्याच्या समस्या समजून घेऊन साचोटीने आणि मनमिळवप्रमाणे कुठल्याही समस्येचं निवारण करण्यास अग्रेसर आहे. विभागाचा विकास कसा व्हावा याकरता विभागाचे समन्वयक श्री भोजराज चौधरी यांच्या नियंत्रणात मी आज योग्य प्रकारे काम करीत आहे. तर मित्रांनो, संत गाडगे बाबा यांच्या नावावर स्थापित असलेलं हे विद्यापीठ गेल्या कित्येक वर्षापासून आपले कार्य अविरतपणे पार पाडत आहे. संत गाडगे बाबा, संत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत आहे. विदर्भासारख्या मागास भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देत आहे आणि हे कार्य असेच पुढे चालत राहणार आहे. कारण गाडगे बाबा आपल्या कीर्तनात सांगून गेले आहे, बाप हो, आपल्या मुलाले शिक्षण द्या, पैसे नाही म्हणता तर जेवणाचे ताट मोडा, हातात भाकरी खा, बायकोले लुगडं कमी भावाचं घ्या, पण मुलाला शाळेत घालायला विसरू नका. हा गोपाला गोपाला ऐक जरा बडा, गाडगे बाबा म्हणते ऐक जरा थोडा. कर्मकांड अंधश्रद्धा सार ढोंग देऊ, दगडात नाही देऊ माणसात बघा. शिक्का शिक्का पोर लई शिक्का, चोरी करू नका, कर्ज काढू नका, व्यसनाचा आहारी होत जाऊ नका. देव धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या, जातीभेद भेदभाव करू नका. देव दगडात नाही देऊ आई बाप हाय, माणसात हाय अन तुझ्यात हाय, मातीत हाय, शेतकऱ्यात हाय. देव धर्माच्या नावाखाली ढोंग करे ढोंगी, या ढोंगी पासून जरा तू दूर